मुंबईमध्ये अनेक केमिस्ट व्यावसायिकांनी आज दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। दिवस रात्र सेवा देणारे केमिस्ट देखील बंद असल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील केमिस्ट व्यावसायिकांनी आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि या संपाचे परिणाम आता जाणवू लागलेले आहेत। आपण सध्या परळ इथे आहोत, जिथली आपण बघू शकतो की मेडिकलची दुकानं ही बंद आहेत। 24 तास दिवस रात्र चालणारी ही मेडिकल दुकानं आहेत आणि ती देखील बंद ठेवण्यात आलेली आहेत। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या जवळपास 12 लाखांहून अधिक केमिस्ट व्यावसायिकांच्या संघटनेने हा संप पुकारलेला आहे। या संघटनेच्या अनेक मागण्या आहेत। ऑनलाईन औषधांची विक्री आहे त्याला त्यांचा विरोध आहे, तसेच कॉर्पोरेट्सद्वारे जी सूट औषधांवरती दिली जाते त्याला देखील संघटनेने विरोध केलेला आहे। त्यासोबतच बनावट औषधं या सगळ्यांना घेऊन हा एक दिवसांचा संप हा पुकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे देशभरातील लाखोंच्या संख्येने मेडिकलची केमिस्ट दुकानं आज बंद असण्याची शक्यता आहे। आपण बघतोय की काही दुकानं ही बंद ठेवण्यात आलेली आहेत, तर काही दुकानं ही अंशतः खुली आहेत। मात्र असं असलं तरी त्यामध्ये केवळ जी आपत्कालीन औषधं आहेत तीच देण्यात येणार आहे, जी रेग्युलर मेडिसिन्स आहेत ती देणार नसल्याचा ते सांगण्यात येतं। आपण बघतोय की लोक इथे तात्काळ उभी आहेत, मात्र त्यांना परतावं लागतं आहे, कारण या दुकानात आजचा दिवस ही केवळ आपत्कालीन औषधं दिली जाणार आहेत। आजचा हा संप केवळ एक दिवसाचा आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोचाव्यात अशी या असोसिएशनची मागणी आहे। उद्यापासून दुकानं ही पुन्हा सुरू होतील, मात्र आजचा दिवस नक्कीच ज्यांना औषधांची गरज आहे त्या सगळ्यांना आजचा दिवस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।